आईला एवढा मोठा तोप आणि कढाई पण ती झरमाय. तर एवढ्या रात्रीचं बोंबलत फिरायला आपण चाललोय कुठं? तर आपण चाललो होतो ज्योतिबाला आणि सकाळ सकाळी लवकरच आपण तिथं पोहोचलो. पूरा कोहरा ही कोहरा चारों तरफ. एकदम धुकं असं पडलेलं या ठिकाणी. वातावरण फुल फुल आहे, जबरदस्त. 4 वाजता आलो आपण, मस्त झोपलो होतो. कधी 8 वाजता तेच कळलं नाही. आणि हे आपलं स्टेचं लोकेशन आहे. मस्त मध्ये आता आवरू आणि जाऊ मग दर्शनात. तर मस्त मध्ये सगळं आवरलं, फ्रेश झालो, कपडे वगैरे घातली आणि आपण निघालो दर्शनासाठी. आपण मंदिरात आलो आणि बघतोय तर काय, मृग नक्षत्र ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस जी पालखी बंद होती ती पालखी आज म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी चालू होती. पालखीची प्रदक्षिणा चालू झाली आणि सगळी लोक पालखीवर गुलाल टाकायला लागली. मग आपण पण घेतला गुलाल आणि पालखीवर टाकला. याला गुलाल उधळण असे म्हणतात वाटतं. जर तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मंदिर प्रदक्षिणेला पालखी थोड्या वेळ थांबली आणि असं काहीतरी मंत्र वगैरे म्हणले. त्यानंतर पालखी पुन्हा पुढे निघाली आणि सर्व लोक गुलाल टाकायला लागले. पालखीवर एवढा गुलाल टाकत होते की सर्वत्र फक्त गुलाबी रंग आणि सगळे मात्र गुलाबी गुलाबी दिसत होते. आता तुम्ही म्हणसाल का ह्या उंटाचा काय विषय? तर त्या उंटावर बांधले होते नगारे आणि तो बसलेला माणूस ते नगारे वाजवत होता. आपण पालखीवर प्रदक्षिणा करत होतो त्यामुळे आपल्या बी अंगावर अख्खा गुलाल पडला होता आणि पालखीजवळची माणसं तर काही ओळखीची नव्हती. सगळीकडे मात्र गुलाल आणि सगळे नुसतं गुलाबी दिसत होते. पालखीच्या सगळ्यात पुढे देवाचा घोडा चालला होता आणि तिथंच एका बाजूला ही तोफ भरत होती. आईला म्हणलं हा काय विषय? पण ही देवाच्या मानाची तोफ आहे. ही तोफ तुम्ही चालवताना पाहिली आहे का? पाहिली असली तर नक्कीच सांगा. त्यानंतर आपल्याला खांदा लावायला मिळाला. आपण पालखीला खांदा लावला आणि खूप असं भारी वाटलं. प्रदक्षिणा झाली ना आपण गेलो मंदिरात, मस्त मध्ये ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं. आता आपण चाललेलो आहे यमाईच्या दर्शनाला. तर सगळी आपली गँग आहे माग आणि ते माग तो ज्योतिबाचं प्रवेशद्वार. तर चला, पाऊस थोडा थोडा यायला लागला. सकाळपासून पाऊस वगैरे नव्हता पण धुकं असं भरपूर होतं. आपण सकाळी ज्यावेळेस आलो त्यावेळेस काही दिसतही नव्हतं आणि आता पाऊस वाढलेला आहे. पूर्ण पालखीला सुरुवात आज झाल्यामुळं गुलाल उधळण होती पालखीवर, त्यामुळे पूर्ण अख्खे कपडे वगैरे गुलालाने एकदम पॅक आणि भारी वाटलं. जर कधी वेळ भेटला तर या नक्कीच.